त्यानंतर बातमी आहे विरारमधून। विरार परिसरात अवैधरित्या शुक्राणू साठवून त्याचा व्यापार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। वसई विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला। कोणतीही अधिकृत वैद्यकीय पात्रता किंवा शासनाची परवानगी नसतानाही दात्यांकडून मिळालेल्या शुक्राणूंची साठवणूक करून त्याची विक्री केली जात असल्याचं तपासातून स्पष्ट झालंय। या प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला विरारमधील पद्मीबाई टॉवर या इथे असलेल्या जीवदानी सायंटिफिक कंपनीत बेकायदेशीररित्या शुक्राणू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती। तर या माहितीच्या आधारे महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे आदेश देण्यात आले। आरोग्य अधिकारी डॉक्टर भक्ती चौधरी यांनी तपासणीसाठी विशेष वैद्यकीय पथक तयार केले आणि संबंधित ठिकाणी अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला। आमची टीम थांबून त्यांनी थोडा वेळ इन्व्हेस्टिगेट केलं। 2-3 तासानंतर त्यांना इन्व्हेस्टिगेशन दरम्यान काही कागदपत्र सापडली, ज्याच्यामध्ये हे निदर्शनात आलं की इकडे काही ह्यूमन सॅम्पल्स येत आहेत। मग ते बघता बघता आम्हाला तिकडे एक वेसल सापडलं, ज्याच्यामध्ये एक स्पर्म सॅम्पल होतं आणि मग तसंच इन्व्हेस्टिगेट करताना आम्हाला तिकडे जवळ-जवळ 40+ स्पर्म सॅम्पल्स सापडले आणि काही असे पण त्यामध्ये आम्हाला धागेदोरे सापडले, ज्याच्यामध्ये फक्त वसई विरार नाही तर इतर राज्यांची देखील ह्याच्यामध्ये कनेक्शन्स असू शकतात। ह्याचं एक पर्दाफाश होतो आहे तिकडे।